चला बोलूयात मॅच कडे. तिथे पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. बनवायचे धाबांचा विचार केला तर धाबा बनवायचे तब्बल 87 चं टार्गेट आहे. मोठं टार्गेट आहे. टी फॉर टॅट इथे उत्तर द्यावं लागेल. मोठी सुरुवात दमदार करावी लागेल. पहिलाच फटका तिथे चेंडू फ्लाय झालाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. ही दमदार सुरुवात टी फॉर टॅट इट का जवाब पत्थर से देत हुए. पहिल्याच बॉल वरती दमदार षटकार ओमकारच्या बॅटमधना. ही पहिलीच दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार पाटील हे मोठं अस्त्र आहे खारघर टीमचं आणि त्याच्या बॅटमधून हा पहिल्याच बॉल वरती दमदार षटकार पाहायला मिळाला. कारण तेवढं मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा जर पाठलाग करायचा असेल तर हे मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि तशीच सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली. ओमकारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार. पुढचा बॉल सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू निघून चाललाय ब्लॅक स्क्रीन वरती. हा दुसऱ्या बॉल वरती दुसरा दे धक्का. खेळ छक्का ठोकलाय. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. याच दरम्यान आगमन झालेल्या मैदानावरती पापडीचे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विलासजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपण आलात या आपली स्पर्धा आपली या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू मनोज. थँक्यू. दोन चेंडू दोन दमदार फटके आपल्याला ओमकार पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. टी फॉर टॅट वीट का जवाब पत्थर से देंगे. आणि ती भूमिका आता मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाले. काय कमालीची फटकेबाजी आहे. कारण टार्गेट तेवढं मोठं आपल्याला पाहायला मिळत आहे. 87 धावा चेस करायचे आहेत. चला वामनचे संघनायक येऊ द्या. शेवटचा कॉल आहे. पहिली ओव्हर संपायच्या आत आपला संघनायक नाही आला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पुढचा बॉल अजून एक फटका तेवढाच ताकदवर. ही आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळते. काय दमदार फटका होता. चेंडूला सरळ लॉक ऑनच्या डोक्यावरनं लॉफ्टेड ड्राईव्ह केला. सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू 18 धावा. काय दमदार फटकेबाजी ओमकार पाटीलची आपल्याला पाहायला मिळतंय. 87चं टार्गेट आहे आणि अशी फटकेबाजी करणं तेवढंच महत्वाचं असेल. आता चर्चेनं उदाहरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. तिथे आता कानमंत्र देत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र संकेतवरती आता प्रेशर असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आता आलतोय जरूर, मात्र त्याच्यावरती प्रतिहल्ले चढवलेत ओमकार पाटीलला. पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार असेल मात्र खूप विचार करून तिथे गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल पहा. काय गोलंदाजी होती तिथे. यष्टीरक्षक चुकले. चेंडू निघून चाललाय. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. काय कमालीची दमदार सुरुवात आपल्याला ओमकार पाटीलची पाहायला मिळते. चला स्पीडअप करा मित्रांनो. लक्ष असू द्या. आपण कुठलीही टीम मटिंग घ्यायची नाहीये. आपण स्पीडअप करायचं आहे. वामनचे संघनायक आम्ही वारंवार कॉल करतोय. आयोजक टीमचा आम्हाला कॉल येतोय. वामनचे संघ आपण या प्लीज. वळूयात मॅच कडे. मॅच दमदार होईल या मात्र काही शंका नसेल. कारण ओमकार पाटीलने दमदार फटकेबाजी करत दमदार सुरुवात केली आहे. पुढचा बॉल अजून एक उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरना. हा हाय अँड हँडसम अजून एक दमदार षटकार. जे पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की धाबांचा डोंगर उभा केलाय,
मात्र तो धाबांचा डोंगर चढत असताना ओमकार पाटीलची काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार षटकार 6-6-4-6 असा नंबर त्यानं डायल केलाय. चला वामनज संघ संघनायक अक्षय पाटील आमच्या सोबत जोडलेत. अक्षय आपलं मोस्ट वेलकम. पहिलं षटक जसं संपेल आपण लगेच नाणेफेकी करून घेऊयात. वळूयात मॅच कडे. शेवटचा बॉल आहे. 28 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार पाटीलनं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत. पुढचा बॉल हो आडव्या बॅटनं हा पहिला अलॉंग द कार्पेट बॉल खेळलाय ओमकार. आले फक्त एकच धाव. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावांचा विचार केला तर 29 धावा धाव पुस्तकावरती. हॅलो 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 डीजेवाला हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चला आपण नाणेफेकी करूयात. मी विनंती करेन बालारामजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. पुढची लढत एका बाजूला नेवालीपाडा एका बाजूला श्री मलंग स्पोर्ट्स वामनजे हे दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत करताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसरी मॅच आपल्या भेटीला येईल. तिथे नाणेफेकी करतील आमचे बालारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. हॅलो चेक. बोलूयात मॅच कडे. मॅच ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तिकडे नाणेफेकी करतायत आमचे मुख्य मान्यवर बालारामजी पाटील साहेब तलोजे बोरपाडा ग्रामस्थ मंडळ त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी जिंकले टीम वामनजे. अक्षय आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. गोलंदाजी चला गोलंदाजी निवडले वामनजे संघ. थँक्यू सो मच. सन्मान्य आमचे विजयजी राजे तलोजे मजकूरचे यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. दादांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान्य आमचे गोवर्धनजी मडवी त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. वळ्यात मॅच कडे. या चेंडूवरती काय घडलं. या चेंडूवरती आल्यात 2 धावा. 2 धाब्यानं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती 31 धाबा आता जोडल्या जात आहेत. काय कमालीची फटकेबाजी सुरू आहे. प्रतिहल्ला सुरू आहे. प्रतिहल्ला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा या ग्राउंडवरती जर विचार केला या मैदानाचा तर या मैदानावरती धावा बनताना आपल्याला कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या. आणि आजचा दिवस या स्पर्धेचा मेगा फायनलचा स्विच हिट ठोकलाय. अजून एक दमदार षटकार ओमकार पाटील साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. खूप सुंदर फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मन जिंकलेत संपूर्ण प्रेक्षकांची. मंत्रमुग्ध करून सोडले. फलंदाजी करत असताना ओमकार पाटीलना 37 धावा आणि त्या 37च्या 37 धावा ओमकार पाटीलच्या बॅटमधून आल्यात. हेही वैशिष्ट्य आहे हे ओमकार पाटीलचं. कारण खारघर संघाचं हे मुख्य अस्त्र आहे ओमकार पाटील म्हटलं तर. 37 धावा तब्बल धाव पुस्तकावरती. फक्त 8 चेंडूंचा खेळ संपलाय. असं वाटलं होतं पहिल्या सत्रामध्ये 87चं टार्गेट आहे. साजिद असं वाटलं होतं की धावा चेस करणं थोडं कठीण जाईल. मात्र जी दमदार सुरुवात केली आहे ओमकार पाटीलनं मन जिंकून ठेवलेत. बोलावे शब्द तेवढे अपुरे आहेत या फलंदाजासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. आता थोडा अडचणीमध्ये असेल रोहिंजन संघ. त्यांना प्रतिहल्ला करावा लागेल. पुढचा बॉल अजून एक उडवलाय. फटका दमदार लॉक ऑनच्या डोक्यावरना. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय. अजून एक दमदार षटकार. त्रेचाळीस धावा तब्बल आणि त्याही 43च्या 43 धावा ओमकार पाटीलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी सुरू आहे.
एकटाच मॅच जिंकवतोय की काय. 9 चेंडू मध्ये त्यानं 43 धावा मारल्यात. त्याच्या माध्यमातून एक चौकार 6 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 477.78 स्ट्राईक रेट ओमकारचा आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्विचिटचा मारा तिथे प्रयत्न होता, पंचांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. अमांतर बॉल इथे घोषित केला अनिल टेंबे सर यांचा इशारा आलाय. हा बॉल वाईड आहे आणि एक धाव संघ पुढे सरकेल 44 धावांवरती. 9 चेंडू 43 धावा. ओमकार पाटील वन साइड हिरो असं म्हणावं लागेल. मात्र तेवढाच सुंदर बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तिथे फेकले आणि हा पहिला बॉल डॉट केलाय ओमकार पाटील. 10 चेंडू तो खेळलाय, मात्र 10 चेंडू मधील हा पहिला बॉल असेल की जो डॉट गेलाय. गोलंदाजी करावी लागेल, अशीच गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय. 4 साठी येतोय चौकार. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील ओमकार पाटील. 11 चेंडू 47 धावा नाबाद केली. वन साइड हिरो आणि एकटाच मॅच जिंकवतोय की काय. ही विकेट खूप महत्वाची असेल. रोहिंजन संघाला काहीतरी आपला रचाबा लागेल आणि ही विकेट काढावी लागेल. चला तिथे फलंदाज सेट नव्हते, पुन्हा एकदा सेट असतील ओमकार पाटील. 5 संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. याचं कारण म्हणजे खारघर गावचा ओमकार पाटील. 5 चेंडू 19 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा उडवलाय, चेंडू निघून चाललाय. 4 साठी एकदा जोरदार टाळ्या. आजच्या दिवसामधील पहिल्या 50 धावा ओमकार पाटील. नाबाद 12 चेंडू 51 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. एकदा मित्रांनो फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या.